नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे आपल्या इलेक्ट्रिशियन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंगल फेज 25 केव्हीए ट्रान्सफॉर्मरचे बाहेरील पार्ट्स, त्यांची नावे आणि त्यांचे काम. हा व्हिडिओ लाईन स्टाफ, विद्युत सहाय्यक, ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम पाहणार आहोत ही आहे आपली एस-टी बुशिंग. यावरून हाय व्होल्टेज लाईन ट्रान्सफॉर्मरला जोडली जाते. हे पोर्सिलेन किंवा पॉलिमरचे बनलेले असते आणि योग्य इन्सुलेशन देते. त्यानंतर ही आहे रेटिंग नेमप्लेट. यावर कॅपॅसिटी, व्होल्टेज, करंट, मॅन्युफॅक्चरिंग इयर, कंपनी नेम ही सर्व माहिती दिलेली असते. यानंतर बघा, ही आहे एल-टी बुशिंग. यावरून लो व्होल्टेज सप्लाय ग्राहकांना दिला जातो. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये साधारणपणे 2 एल-टी बुशिंग असतात. त्याच्यानंतर बघा, ही आहे अर्थिंग टर्मिनल. फॉल्ट झाल्यास हा करंट जमिनीत सोडतो आणि स्टाफ व उपकरणांची सुरक्षा करतो. त्यानंतर हे बघा, हे आहेत लिफ्टिंग हुक्स. ट्रान्सफॉर्मर उचलण्यासाठी आणि शिफ्टिंगसाठी याचा उपयोग होतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिले सिंगल फेज 25 केव्हीए ट्रान्सफॉर्मरचे बाहेरील पार्ट्स आणि त्यांची कामे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.